आलेले आहेत। या पलीकडे जाऊन तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे मनसैनिक आहेत आणि प्रत्येकाने आपापले काही पोस्टर्स लावलेले आहेत। खास करून गुणरत्न सदावर्ते त्यांचं एक पोस्टर आहे। इथे जर पाहिलं तर महाराष्ट्र द्रोही म्हणून दाखवण्यात आलेलं आहे। त्याचीच वेशभूषा करून इथे ही व्यक्ती आलेली आहे। पोस्टरवर सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत। इथे सुद्धा मुखवटे घालून दोन जण आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कसे एकी झालेली आहे त्यांची हे दाखवण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केलेला आहे की जे आतापर्यंत फारसे उत्सुक वाटत नव्हते या युतीसाठी, पण मराठीच्या मुद्द्यावर मात्र दोघांची एकी झालेली हे एक प्रकारे प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते। आता सुद्धा थोड्याच वेळात ते दोन नेते येतील। इथलं सुद्धा जर आपण बॅनर पाहिलं तर परप्रांतीय असतील किंवा मराठी माणूस हे गुणरत्न सदावर्ते यांना एक प्रकारे पिटाळून लावत आहेत अशा पद्धतीचा आशय या पोस्टरद्वारे दाखवण्याचा प्रयत्न या मनसैनिकांचा आहे। काय नेमक्या भावना आहेत हे अशा पद्धतीने पोस्टर आणि खास करून त्याच्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंना दाखवण्यात। गुणरत्न सदावर्ते हा विकलेला माणूस आहे, एक लॉयर असून त्याच्या तोंडातली जी भाषा तुम्ही सगळ्या मीडियाने बघितलेली आहे, त्याला जे आज एवढा तो ज्ञानी माणूस आहे तो उठसूट ठाकरे बंधूंवरच का बोलतोय? कारण का तो विकलेला माणूस आहे, त्याला म्हणजे विकत घेतलेला माणूस आहे। अशा आता जे आहे तेच जे आता जे सरकार आहे विशेष करून ते बीजेपीचे पिल्लू आहे, आमच्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडलेलं आहे। अशा लोकांना आम्ही महाराष्ट्रद्रोही म्हणून आम्ही बघतो, कारण राक्षस प्रवृत्तीचा माणूस आहे। त्याला बिलकुल म्हणजे कुठल्या गोष्टीची पडलेली नाही, उठसूट मीडियामध्ये काही बोलत राहतो। तुम्ही राज ठाकरेंचा मुखवटा घातलेला आहे, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना स्वीकारलेला आहे का? हो, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना स्वीकारलं। हो, यस, स्वीकार। कसं झालं हे? कसं घडवून आलं? हे मराठी लोकांचं मत होतं आणि अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती। साक्षात आपल्या आई जगदंबेने ही इच्छा पूर्ण केली। हे खूप वर्ष अगोदर व्हायला पाहिजे होतं बाळासाहेब जिवंत असताना। तर आज हे महाराष्ट्राचं पानिपत झालं नसतं, महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे। आज जर अगर मुंबई आणि महाराष्ट्र वाचवायचं असेल तर ठाकरे बंधूच वाचवू शकतात, बाकी कोणाच्या एरिया गेल्याचं काम नाहीये। अशी भावना आहे की मराठी माणसाला ठाकरे बंधूच वाचवू शकतात? नक्कीच। आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की समस्त महाराष्ट्राची संपूर्ण मराठी जन एकत्र करणं हा त्यांचा भाव होता। आणि मला असं वाटतंय या महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। सोन्याचा दिवस का? मराठी माणसं तर म्हणतात की आमच्याकडे भाजप शिवसेनेचा सुद्धा पर्याय नाही, ते फक्त केवळ स्वार्थासाठी ते सगळं म्हणतायत। शिवसेना प्रमुखांचं जे म्हणणं होतं ते अतिशय वेगळं होतं आणि स्वच्छ होतं। या युतीकडे पण स्वार्थ म्हणून पाहिलं जाईल ना की आता तुमच्या दोन पक्षांकडे पर्याय राहिलेला नाही, शिवसेना फुटलेली आहे, विधानसभेला यश आलं नाही म्हणून तुम्ही एकत्र येत आहात अशी समोरून टीका। शिवसेना फुटली नसून शिवसेनेला फोडलेला गेलाय। त्यामुळे हा मराठी माणूस जो विभागला होता तो आजच्या दिवशी 100% यापुढे सुद्धा एकत्र आल्याशिवाय राहणार नाही। मराठी माणूस का विभागला गेलाय? मराठी आणि परप्रांतीयांच्यामुळे विभागला गेला। मराठी माणूस का विभागला गेला? मराठी माणूस विभागला गेला होता कारण मराठी माणसाला एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृतीच आहे, जगा आणि जगू द्या। ते म्हणतात येवा कोकण आपलं असं, पण अख्ख्या महाराष्ट्राचीच अशी मानसिकता आहे की या मेहनत करा आणि आमच्या सोबत राहा। पण आपण असं करता करता आपली संस्कृती किंवा आपली भाषा आहे आपल्या मातृचं रक्षण करायचंच राहून गेलं। आज त्रिभाषिक सूत्राच्या धोरणावरून महाराष्ट्राच्या या सरकारने आपल्या स्वतःच्या मातृचा, मराठी आमची मातृ आहे, त्या मातृचाच गळा दाबण्याचा प्रयत्न केला जो पूर्ण चुकीचा होता। हे बघा, भाषेविरुद्ध हे नाही, एखादी भाषा न येणं चुकीचं नाही, पण तुमची भाषा आम्ही बोलणारच नाही हा जो माज असतो हा काही माज चांगला नाही। जर असाच माज सुरुवातीपासून मराठी माणसाने ठेवला असता तर महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्रातल्याच मुंबईच्या आर्थिक राजधानी म्हणून त्याची तेवढी वाढ आणि वृद्धी झाली असती का? त्याची वृत्ती मराठी माणसांनी ठेवली नाही। या आणि प्रगती करा म्हणून तर महाराष्ट्राला आज मुंबई इतकी पुढे आहे आणि आर्थिक राजधानी आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला हेवा वाटतो त्याचा। आणि आज या सरकारचा एक असा छुपा अजेंडा दिसतो की अमित शाह यांचा सासर आणि माहेर माझ्या मुंबईचा त्यांचा जन्म आहे आणि त्यांच्या सुविधे पत्नीही महाराष्ट्राच्याच आहेत, मुंबईच्याच आहेत। मग ह्यांना आत्ताच्या सरकारला त्यांना मुंबई ही आणून द्यायची आहे का त्यांना? हा असा एक प्रश्न आहे आणि हे छुपा धोरण असण्याची पूर्ण दाट शक्यता आहे। आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, मराठी माणसाला नेमका धोका कशापासून आहे असं तुम्हाला वाटतं? समोरून सुद्धा राजकीय पक्ष म्हणतात की आम्ही मराठी माणसाचाच हित बघतो। महाराष्ट्रात ज्या कंपन्या आता यायला लागलेल्या आहेत त्यांचं जे मुलाखती होतात त्या महाराष्ट्रात न घेता गुजरात राज्यात कशा घेतल्या जातात? नोकरी महाराष्ट्रामध्ये मिळत नाही मुलांना आणि मुलाखती गुजरातमध्ये। ही
मराठी माणसाने तुमचाच पर्याय का घ्यावा? भाजप सुद्धा आहे, शिवसेना आहे शिंदेची, ते म्हणतील की आम्ही विकास सुद्धा करतोय, ते आम्ही सर्व समावेशक करतोय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हे सगळे समोरून दावे केले जातात. मग मराठी माणसाने तोंड ठाकरेंकडे काय द्यावं? राज आणि उद्धव साहेबांवरती जेव्हा पण मराठी माणसावरती जेव्हा पण कोणतेही परप्रांतीय आरोप करतायत तेव्हा इतर कोणत्या पक्षातील भाजपच्या उच्च नेत्याने त्यांना विरोध केलेला आहे कालच्या बाईटमध्ये आपण दाखवावं.